व्यासपीठ, चंद्राप्रमाणे शीतल छाया देणारे रत्नपारखी परीक्षक आणि चांदण्याप्रमाणे चमकणाऱ्या माझ्या सर्व मित्रमैत्रिणींनो, मी काव्य प्रियंका अनिल गाडगे आपल्यासमोर विषय मांडते. स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज. वाघाच्या जबड्यात घालून हात, मोजी तो दात तो शंभू राजा. शहाजींचे स्वप्न म्हणजे शंभू राजा, रुद्राचा अवतार म्हणजे शंभू राजा. जिजाऊंचे स्वप्न म्हणजे शंभू राजा, शिवरायांची तळपती तलवार म्हणजे शंभू राजा. मराठ्यांचं उसळलेलं रक्त म्हणजे शंभू राजा, सळसळत्या रक्ताचा धगधगता अंगार म्हणजे शंभू राजा, म्हणजे शंभू राजा. मित्रांनो, छत्रपती शंभूराजांचा जन्म 14 मे 1657 रोजी पुरंदर किल्ल्यावर झाला आणि तोफांचा गडगडाट झाला. सनाई चौघडे वाजू लागले, सगळीकडे आनंदी आनंद पसरला. भगवा झेंडा अभिमानाने फडकू लागला. सह्याद्री आकाशाच्या उंचीने दिल्लीकडे ताठ मानेने पाहू लागली आणि सह्याद्रीच्या काड्याकोपऱ्यात एकच आरोळी घुमली. माझा राजा जन्मला, माझा शंभू जन्मला, माझा शंभू राजा जन्मला. छत्रपती संभाजी महाराज हे नाव ऐकताच अंगातले रक्त सळसळल्याशिवाय राहत नाही. छत्रपती संभाजी महाराज हे स्वराज्याचे दुसरे छत्रपती होते. वयाच्या अवघ्या 15व्या वर्षी त्यांनी 13 भाषांचे ज्ञान प्राप्त केले होते. धर्मवीर, धर्माभिमानी, शूरवीर, पराक्रमी, भाषा पंडित आणि शिवरायांचे छावा अशी अनेक विशेषणे देऊनही ज्यांचे वर्णन करायला शब्द उणे पडतात, असे परम आदरणीय वंदनीय छत्रपती संभाजी महाराज. मोहिमा, लढाया, डावपेच याचे जणू बाळकडूच त्यांना मिळाले होते. छत्रपती शिवरायांच्या निधनानंतर त्यांनी मराठी साम्राज्याचे समर्थपणे रक्षण केले आणि स्वराज्याचा विस्तारही केला. राजकारण, समाजकारण, अर्थकारण आणि धर्मकारण या सर्व क्षेत्रात त्यांनी अल्पावधीतच आपल्या कार्याचा ठसा उमटवला होता. मात्र स्वकीयांच्या फितुरीमुळे स्वराज्याचा हा छावा गनिमांच्या जाळ्यात अडकला. औरंगजेबाने त्यांच्यावर अमानुष अत्याचार केले. त्यांचे डोळे काढले पण नजर झुकली नाही. जीभ काढली पण तिने दयेची भीक मागितली नाही. हात तुटले, पाय तुटले, हात तुटले, पाय तुटले पण गुडघे टेकले नाहीत. आणि अखेर भीमा आणि इंद्रायणी नदीच्या तीरावरील 11 मार्च 1689 रोजी त्यांची हत्या करण्यात आली. परंतु त्यांच्या बलिदानामुळे स्वराज्याचा झंझावात संपूर्ण देशभरात वेगाने पसरला. अशा या धर्मवीर, रणधुरंधर स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराजांना वंदन